नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 2 कॉमर्समध्ये मागील वर्षाचे प्रश्न म्हणजे 15 जून 2025ला जी आपली परीक्षा झाली होती त्याचे मागील वर्षाचे प्रश्न आपण सविस्तर विश्लेषण सहित बघणार आहे। ठीक आहे, तर आजचा आपले हे जे प्रश्न आहे दोन युनिटच्या स्लॉटमध्ये आपण घेऊ। आज आपण विपणन व्यवस्थापन, मार्केटिंग मॅनेजमेंट आणि व्यवसाय व्यवस्थापन, मानव संसाधन व्यवस्थापन याशी संबंधित आहे। सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना, ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सेट 2026 मध्ये यश मिळवायचं आहे त्यांच्याकरता आम्ही घेऊन आलेलो आहे कंप्लीट कोर्स ऑन कॉमर्स, ज्याची नवीन बॅच 24 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होते आहे। या कोर्समध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स आपल्याला इंग्लिश मराठीमध्ये मिळतील, वीकली टेस्ट, साप्ताहिक चाचण्या आपल्याला मिळतील, यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळतील आणि MCQ PYQच्या व्यतिरिक्त मॅरेथॉन। आणि या कोर्सची सगळ्यात मोठी विशेषता आहे की पेपर 2 ला जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1 संपूर्णपणे फ्री दिला जाईल विथ ऑल सेम फॅसिलिटीज। या कोर्सची वैधता 1 वर्षाची राहील। फीस इज 10,000, पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000तच दोन्ही पेपर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल। हा कोर्स तुम्हाला नेट आणि सेट दोन्हीसाठी लाभदायक राहील। तर नवीन बॅच जी आहे ती 24 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे। आपण जॉईन करू शकता। खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा व्हॉट्सअपच्या माध्यमाने आणि येणाऱ्या परीक्षेच्या तयारीला आपल्या चालना देऊ शकता। ज्यांनी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नाही केला, डाउनलोड करून घ्या। स्टोअर सेक्शनमध्ये जा, इथे MS सेट कॉमर्स लिहा, त्याच्यानंतर कोर्सवर क्लिक करून त्याच्यानंतर जितके पण पेमेंट केल्यावर जितकं पण कंटेंट या कोर्समध्ये उपलब्ध आहे सर्व कंटेंट आपण ॲक्सेस करू शकता। तर पहिले सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो विपणन व्यवस्थापन, मार्केटिंग मॅनेजमेंटमधून। तर पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग लेवल्स ऑफ मार्केट सेगमेंटेशन typically entails marketing to a small market whose needs are not well served? खालीलपैकी कोणत्या पातळीच्या बाजार विभाजनात सामान्यतः अशा लहान बाजारपेठेचा मार्केटिंग केल्या जाते ज्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण होत नाही? तर सेगमेंट मार्केटिंग, निच मार्केटिंग, लोकल मार्केटिंग की इंडिव्हिज्युअल मार्केटिंग? आता बघा, या प्रश्नात जे आहे आपल्याला काय विचारलं की मार्केट सेगमेंटेशन म्हणजे काय, की बाजारात जे आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारे पद्धतीने विभाजन करणे। ठीक आहे, तर हे मार्केट सेगमेंटेशन झालं। मार्केट सेगमेंटेशन जे आहे अनेक आधार असतात। ठीक आहे, जसं सायकोग्राफिक सेगमेंटेशन झालं, बिहेवियरल सेगमेंटेशन झालं, तर हे अनेकसे आहे। तर इथे बघा नॉट वेल सर्व्ड म्हटलं आहे, ठीक आहे, आणि स्मॉल मार्केट म्हटलं आहे। इथूनच तुम्हाला हिंट मिळायला पाहिजे की छोटासा लहान बाजारपेठ आहे आणि चांगल्या प्रकारे आवश्यकता पूर्ण होत नाही, तर सेगमेंट मार्केटिंग होईल का? नाही। सेगमेंट मार्केटिंग म्हणजे तुम्ही काय करत आहे, फक्त एक पर्टिक्युलर सेगमेंट तुम्ही निवडला आहे। लोकल मार्केटिंग म्हणजे एखाद्या एरियाचे। इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्ही त्याला पर्सनली जाऊन आपलं सामान विकत आहे, तर गरजा पूर्ण कुठे नाही होत। निच मार्केटिंगच्या केसमध्ये गरजा पूर्ण होत नाही। ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक बी निच मार्केटिंग आपला राईट आन्सर होईल। आता इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्नाकडे जाऊ आपण। इथे तुम्हाला मॅच द कॉलम म्हणजे जोडी लावण्याचा प्रश्न दिलेला आहे। तर इथे आपल्याला उत्पादन जीवनचक्र, प्रोडक्ट लाईफ सायकलचे 4 स्टेजेस दिलेले आहे, इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी आणि डिक्लाइन। या व्यतिरिक्त इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलं आहे, रिडिफाइनिंग टार्गेट मार्केट्स, नंतर रिड्यूस द नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन आउटलेट्स, नंतर इम्प्रूव्हिंग प्रोडक्ट क्वालिटी आणि स्टॅब्लिश अ क्लिअर ब्रँड आयडेंटिटी। तर परिचय, वाढ, परिपक्वता आणि गट असे 4 टप्पे दिले आहे आणि त्याच्या दुसऱ्या याच्यात तुम्हाला किंचित त्याचे वैशिष्ट्य दिले आहे। लक्ष बाजारपेठेची पुनर्निर्भरता, नंतर वितरण आउटलेटची संख्या कमी करणे, नंतर उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे आणि स्पष्ट ब्रँड ओळख स्थापित करणे। आता विद्यार्थी मित्रांनो, इथे मॅच द कॉलम लावताना आपल्याला 1-2 ऑप्शन्सला पकडायचं असतं आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढण्याचा आधी प्रयत्न केला पाहिजे। तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो बघा की एक क्लिअर ब्रँड आयडेंटिटी, स्पष्ट ब्रँड आयडेंटिटी तुम्ही कुठे क्रिएट कराल? स्वाभाविकची गोष्ट आहे की आपण डिक्लाइनमध्ये तर हे करणार नाही। ठीक आहे, डिक्लाइनमध्ये तर मुळीच केलं जात नाही, परिपक्वतामध्येही हे केलं जात नाही, मॅच्युरिटीमध्ये पण हे होत नाही, ग्रोथमध्ये पण होत नाही। हे होतं कुठे? हे होतं परिचय टप्प्यावर म्हणजे इंट्रोडक्शन फेजवर। ठीक आहे, तर A चा 4 होऊन जाईल। A चा 4 कुठे आहे? A चा 4 आपल्याला 1 आणि 2। ठीक आहे, तर AB मधनं आपल्याला आता निवड करायची आहे की कोणता होतो। ग्रोथमध्ये काय होईल? तुम्ही प्रोडक्ट क्वालिटी इम्प्रूव्ह कराल की दुसरा जो तुम्हाला दिलेला आहे
ठीक आहे. रिड्यूस द नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन आउटलेट, ग्रोथ टप्प्यात जे आहे आपण आपल्या वस्तूला जास्त प्रमाणात उपलब्ध करून देतो पण इथे आउटलेट्स कमी नाही करत, ठीक आहे. तर हे स्वाभाविकची गोष्ट आहे की याचा बी नाही होणार, याचा होईल सी, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर ए पण ऑप्शन जो आहे तो इथे डिलीट होऊन जाईल, हा पण डिलीट झाला आहे, हा पण डिलीट झाला आहे. तर स्वाभाविकची गोष्ट आहे आपला ऑप्शन नंबर बी आपला राईट आन्सर राहील. म्हणजे इंट्रोडक्शनचं काय जाईल की ब्रँड आयडेंटिटी चांगली स्टॅब्लिश कराल, त्याच्यानंतर ग्रोथमध्ये काय कराल की प्रोडक्ट क्वालिटी चांगली कराल, त्याच्यानंतर मॅच्युरिटी जी आहे मॅच्युरिटीमध्ये काय कराल की आपले टार्गेट मार्केट जे आहे त्याला लक्ष्य बाजार पुन्हा परिभाषित कराल, आणि डिक्लाइनमध्ये काय कराल, डिक्लाइनमध्ये तुम्ही नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन आउटलेट्स जे आहे याची संख्या जी आहे ती काय करून टाकाल, कमी करून टाकाल, ठीक आहे. तर या अशा प्रकारे ऑप्शन बी याचा राईट आन्सर राहील. तिसरा प्रश्न बघूया. विच ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्राइसिंग रिलेट्स टू द इन्क्रीज मार्केट शेअर अमंग द फॉलोइंग, खालीलपैकी कोणत्या बाजाराची वाटा वाढवण्याची किंमत निश्चित करण्या कोणते उद्दिष्ट संबंधित आहे. प्रॉफिट रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह, सेल्स रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह, कस्टमर रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह की कॉम्पिटिशन रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्न कशाशी संबंधित आहे, मार्केट शेअर वाढवण्याची, ठीक आहे. मार्केट शेअर जे आहे हे कशा संबंधी वाढेल, कस्टमर रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. मार्केट शेअर वाढवणे हा कंपनीचा दृष्टिकोन आहे, ठीक आहे. इट इज टॉकिंग फ्रॉम द पॉईंट ऑफ कंपनी, ठीक आहे. तर ऑप्शन नंबर सी तर नाही होणार. कॉम्पिटिशन रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह सुद्धा इथे योग्य बसणार नाही. आता स्वाभाविकची गोष्ट आहे की प्रॉफिट रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह होईल की सेल्स रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह. स्वाभाविकची गोष्ट आहे की सेल्स रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला तुमची प्रोडक्टची सेल नाही होणार तोपर्यंत तुम्हाला नफा नाही होणार, म्हणजे प्रॉफिट नाही होणार. तर प्रॉफिटचा सेकंडरी पार्ट झाला. प्रॉफिटसाठी प्राथमिक गोष्ट काय आहे, प्रॉफिटसाठी प्राथमिक गोष्ट आहे विक्री होणे, ठीक आहे. प्रॉफिटसाठी प्राथमिक गोष्ट काय आहे, विक्री होणे. तर हे कशाशी संबंधित आहे, विक्रीशी संबंधित उद्दिष्टे. ऑप्शन क्रमांक बी आपला राईट आन्सर होऊन जाईल, ठीक आहे. पुढील प्रश्न पाहू. इन रिलेशन टू द फॅक्टर्स अफेक्टिंग द प्रमोशन मिक्स डिसिजन्स विच वन इज नॉट कन्सिस्टंट. प्रमोशन मिक्स म्हणजे जाहिरात मिश्रणावर परिणाम करणाऱ्या घटकांच्या संदर्भात कोणते घटक सुसंगत नाही. राजकीय स्थिरता, उत्पादनांचा प्रकार, नंतर बाजारपेठेचा आकार आणि उत्पादन जीवनचक्राचा टप्पा. पॉलिटिकल स्टेबिलिटी, टाईप ऑफ प्रोडक्ट, साईज ऑफ मार्केट आणि स्टेजेस ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्पादन जीवनचक्राचे जे चार मागील प्रश्नात तुम्ही 4 टप्पे पाहिले, इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी, डिक्लाइन. तर उत्पादन जीवनचक्रानुसार ही आपल्या जाहिरातीचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त केलं जातं. तर इथे काय विचारलं आहे की कोणता कन्सिस्टंट नाही आहे, म्हणजे सुसंगता कशात नसते. तर बघा टाईप ऑफ प्रोडक्टमध्ये सुसंगता राहणे आवश्यक आहे, साईज ऑफ मार्केटमध्ये पण राहील, पण पॉलिटिकल स्टेबिलिटी आणि प्रमोशनचा जे आहे फारसा संबंध नसल्यामुळे ऑप्शन नंबर ए पॉलिटिकल स्टेबिलिटी आपला राईट आन्सर राहील. राजकीय स्थिरता जी आहे दॅट विल बी अवर राईट आन्सर. नेक्स्ट बघा, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट व्हॅलिड टाईप ऑफ लेबल. ठीक आहे, खालीलपैकी कोणते लेबलचा वैध प्रकार नाही तो तुम्हाला सांगायचा आहे. ब्रँड लेबल, ग्रेड लेबल, वर्णात्मक लेबल आणि मनोरंजक लेबल. ब्रँड लेबल, ग्रेड लेबल, डिस्क्रिप्टिव्ह लेबल आणि एंटरटेनिंग लेबल. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्ही जसं आपण पाण्याची बाटली घेतो, ठीक आहे, म्हणजे रेल नीर म्हणा, बिस्लेरी म्हणा, ॲक्वाफिना म्हणा, तर इथे ब्रँडचं नाव असतं, तर हे काय झालं, हे ब्रँड नेम झालं. ठीक आहे, कोणत्या टाईपचं प्रोडक्ट आहे त्याची ग्रेडिंग केलं जाते, तर ग्रेड लेबलसुद्धा अनेक उत्पादनावरती असतं. ठीक आहे, एक लेबलवरती प्रोडक्टबद्दल संपूर्ण माहिती त्याचे वर्णन केलं जातं, तर डिस्क्रिप्टिव्ह लेबलसुद्धा असतं. पण एंटरटेनिंग लेबल, ठीक आहे, एंटरटेनिंग लेबल असा कुठल्याही प्रकारचा लेबल जो आहे तो एंटरटेनिंग लेबल म्हणजे मनोरंजक लेबल ही काही लेबलची वैध प्रकार नाही आहे. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर डी एंटरटेनमेंट लेबल, मनोरंजक लेबल जो आहे तो आपला याचा राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अ कंझ्युमर हू होल्ड्स द मोस्ट फेवरेबल ॲटिट्यूड टुवर्ड्स द ब्रँड इज कॉल्ड पॉझिटिव्ह, एन्थुझियास्टिक, इंडिफरंट आणि हॉस्टाईल. ज्या ग्राहकाच्या ब्रँडबद्दल सर्वात अनुकूल दृष्टिकोन असतो त्याला काय म्हणतात? सकारात्मक, उत्साही, उदासीन आणि शत्रुत्वपूर्ण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर ब्रँड
साठी एका व्यक्तीचा किंवा एका उपभोक्ताचा दृष्टिकोन जो आहे तो अनुकूल आहे, तर स्वाभाविकची गोष्ट आहे त्याचा हॉस्टाईल किंवा शत्रुपूर्ण भाव तर राहणार नाही. ठीक आहे, उदासीनसुद्धा इथे राहणार नाही, इंडिफरंट पण तो राहणार नाही. आता प्रश्न येतो की तो सकारात्मक राहील की उत्साही राहील. बघा, तुमचा फेवरेबल, सपोज इथे एक प्रश्न हलकासा बदल करू, जो तुमचा फेवरेट फूड आहे, ठीक आहे, उदाहरण घ्या, जे तुमचं फेवरेट ब्रँड आहे त्याचे तुम्हाला समजा काही स्नॅक्स वगैरे घ्यायचे किंवा जे तुमचं फेवरेट दुकान आहे तिथे तुम्ही काय अत्यंत उत्साही होऊन जाता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आईस्क्रीमसाठी तुमचा फेवरेट ब्रँड अमूल किंवा दिनशा आहे. ठीक आहे, अमूल किंवा दिनशा आहे किंवा इतरही कोणाचा असू शकतो. तर इथे या दोन ब्रँडचे जर तुम्हाला आईस्क्रीम खातो का विचारला तर तुम्ही अत्यंत उत्साही होऊन जाता. ठीक आहे, चला बा जाऊन खाऊन येऊ. तर इथे काय जो उपभोक्ता आहे तो काय आहे, उत्साही. ठीक आहे, तर कन्झ्युमर फेवरेबल ॲटिट्यूड टुवर्ड्स द ब्रँड, तर हे काय आहे, ऑप्शन नंबर बी उत्साही आपला राईट आन्सर होऊन जाईल. ठीक आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन कॅन बी डिफाईन्ड बाय कम्पेअरिंग. आता गिराईकचा समाधानी ची तुलना यांची तुलना करून ग्राहक समाधानी आपल्याला सांगता येते. तर काय आहे ते बघा, प्रिडिक्टेड सर्व्हिस अँड परसिव्ड सर्व्हिस, प्रिडिक्टेड सर्व्हिस अँड डिझायर्ड सर्व्हिस, नंतर डिझायर्ड सर्व्हिस अँड परसिव्ड सर्व्हिस आणि ॲडिक्वेट सर्व्हिस अँड परसिव्ड सर्व्हिस. अंदाजित सेवा आणि अनुभवलेली सेवा, अंदाजित सेवा आणि इच्छित सेवा, इच्छित सेवा आणि अनुभवलेली सेवा आणि पुरेशी सेवा आणि अनुभवलेली सेवा. फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सपोज वंदे भारतनी जाता. ठीक आहे, वंदे भारत तुम्हाला माहिती आहे ट्रेन इंडियातली जी आहे एक शॉर्ट डिस्टन्सेस करता जी आहे चांगली गाडी असते. तर तुम्ही असं प्रिडिक्ट करून चालता किंवा ही गाडी जी आहे आपल्याला लवकरात लवकर आपल्याला जिथे जायचं आहे तिथे पोहोचवून देईल. ठीक आहे, तर ती प्रिडिक्शन झाली, सर्व्हिसची ती प्रिडिक्शन झाली. आणि परसिव्ड म्हणजे जेव्हा तुम्ही वंदे भारतने गेले तर काही तांत्रिक किंवा रेल्वेच्या काही असुविधेमुळे तुमची गाडी जी आहे उशिरा पोहोचली. तर इथे काय, इथे तुम्ही कस्टमर सॅटिस्फॅक्शन जे आहे ते योग्य पद्धतीने डिराईव्ह नाही करू शकणार. त्याच्यानंतर प्रिडिक्टेड आणि इच्छित. ठीक आहे, म्हणजे तुम्ही प्रिडिक्शन करत आहे, तुमची इच्छा आहे. ठीक आहे, तर याच्या माध्यमाने सुद्धा तुम्ही जे आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन डिराईव्ह करू शकत नाही. नंतर डिझायर्ड सर्व्हिस अँड परसिव्ड सर्व्हिस, म्हणजे तुमची इच्छा होती. ठीक आहे, तुमची इच्छा होती किंवा तुमची इच्छा आहे आणि तुम्हाला तशी सर्व्हिस जी आहे तुम्ही तशा सर्व्हिसचा अनुभव तुम्हाला मिळालेला आहे. फॉर एक्झाम्पल, जर समजा तुमची इच्छा आहे की जसं झोमॅटोवर तुम्ही काही ऑर्डर केलं आहे आणि ती सपोज डॉमिनोजमध्येच घेऊ. ठीक आहे, डॉमिनोजचं उदाहरण घेऊ. डॉमिनोजमधून तुम्ही सपोज पनीर पिझ्झा मागवला. ठीक आहे, पनीर पिझ्झा जो आहे ते किंवा तिथे खायला गेले आहे, पिझ्झाची सर्व्हिस तुम्हाला चांगल्या लवकरात लवकर तुम्हाला पिझ्झा उपलब्ध करून दिला जातो आणि जशी तुमची इच्छा होती तशा प्रकारचं टेस्ट जे आहे ते तुम्हाला मिळून जातं. तर इथे डिझायर्ड सर्व्हिस आणि परसिव्ड सर्व्हिस याच्या माध्यमाने या दोन्ही गोष्टीची तुलना करून आपण हे सांगू शकतो, इच्छित सेवा आणि अनुभवलेली सेवा याच्या माध्यमाने आपण ठरवतो की एक गिराईक जो आहे तो कितपत समाधान त्याचं झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन आपल्याला इथून डिराईव्ह करता येतं. ॲडिक्वेट सर्व्हिस आणि परसिव्ड सर्व्हिस म्हणजे पुरेशी सेवा आणि अनुभवलेली सेवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला रूम घेताय तुम्ही काही याच्यामुळे, तर तुमची इच्छा आहे की बा रूममध्ये चांगला पलंग असावा, टी व्ही असावा, तर हे तुमची पुरेसं आहे, एवढं तुमच्यासाठी पुरेसं आहे. पण याच्यावरून तुम्हाला कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. तर ऑप्शन नंबर सी आपला राईट आन्सर राहील, डिझायर्ड सर्व्हिस अँड परसिव्ड सर्व्हिस. पुढील प्रश्न पाहू. विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. सायबर मार्केटिंग अँड ऑनलाईन मार्केटिंग आर द सेम. नंतर ऑनलाईन मार्केटिंग इज वन ऑफ द ऑप्शन्स ऑफ डायरेक्ट मार्केटिंग. ऑनलाईन मार्केटिंग इज ॲप्लिकेबल टू सर्व्हिसेस ओनली आणि ऑनलाईन मार्केटिंग ऑफर्स हाय कन्व्हिनियन्स, रिलायबिलिटी अँड स्पीड. तर बघा, सायबर मार्केटिंग आणि ऑनलाईन मार्केटिंग समान आहे. नंतर ऑनलाईन मार्केटिंग हा थेट मार्केटिंगचा पर्यायपैकी एक आहे. नंतर ऑनलाईन मार्केटिंग फक्त सेवेसाठी लागू आहे आणि ऑनलाईन मार्केटिंग उच्च सुविधा, विश्वासार्हता आणि वेग प्रदान करतो. तर स्वाभाविकची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की ऑनलाईन मार्केटिंग तुम्हाला चांगला कन्व्हिनियन्स, ठीक आहे, घरबसल्या तुम्ही इंटरनेटचा वापर करून देऊ शकता, ते विश्वसनीय असतं आणि त्याच्यात गतीसुद्धा असते. ठीक आहे, वेगसुद्धा असतो. तर हा विधान तर पूर्णपणे बरोबर आहे, तर हा होणार नाही. सायबर मार्केटिंग आणि ऑनलाईन मार्केटिंग जे आहे हे सेम असतं, तर हे पण इथे योग्य राहणार नाही.
ऑनलाईन मार्केटिंग जे आहे हा डायरेक्ट मार्केटिंगचा एक पर्याय आहे. तर असं आपण ऑनलाईन मार्केटिंग इज वन ऑफ द टाईप ऑप्शन्स ऑफ डायरेक्ट मार्केटिंग. ठीक आहे, एक डायरेक्ट मार्केटिंग करण्याची एक पद्धत म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता. तर हा विधान पण बरोबर आहे. तर हा पण होणार नाही, कारण काय आपल्याला विचारलं, काय आपल्याला इनकरेक्ट विचारलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही एक ट्रिक आहे की जिथे ओनली, जिथे फक्त किंवा नेहमी असा जर शब्द असले तर ती आपल्याला हिंट असते की तो विधान चुकीचा राहण्याची बरीच शक्यता असते. तर ऑनलाईन मार्केटिंग इज ॲप्लिकेबल टू सर्व्हिसेस ओनली, हे आपलं ऑप्शन नंबर सी जे आहे हे आपला राईट आन्सर राहील. ठीक आहे, ऑनलाईन मार्केटिंग फक्त सेवेसाठी लागू आहे असं नाही आहे. ऑनलाईन मार्केटिंग जे आहे ते सेवा आणि वस्तू दोघांसाठी लागू. पुढील प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज टाइप्स ऑफ डायरेक्ट मार्केटिंग. तर खालीलपैकी कोणता प्रकार डायरेक्ट मार्केटिंगचा मानला जात नाही? वेब मार्केटिंग, टेलिमार्केटिंग, ईमेल डायरेक्ट मार्केटिंग आणि डायरेक्ट मेल मार्केटिंग. वेब मार्केटिंग आहे, टेलिमार्केटिंगच्या माध्यमाने सुद्धा थेट विपणन केलं जातं. ठीक आहे, ईमेल डायरेक्ट मार्केटिंगच्या माध्यमाने केलं जातं. पण वेब मार्केटिंग जे आहे हे डायरेक्ट मार्केटिंगचा भाग नाही आहे. ठीक आहे, वेब मार्केटिंगच्या माध्यमाने डायरेक्ट मार्केटिंग केलं जात नाही. टेलिमार्केटिंगनी केलं जातं. ईमेल मार्केटिंग, ईमेल डायरेक्ट मार्केटिंगनी केलं जातं, जसं तुम्हाला मेल वगैरे पाठवून, किंवा डायरेक्ट मेल मार्केटिंगसुद्धा डायरेक्ट मार्केटिंगचा प्रकार आहे. पण वेब मार्केटिंग इज टोटली डिफरंट. ठीक आहे, वेब मार्केटिंग जे आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. A supply chain which includes the distribution of finished products and services. The outbound logistics, inbound logistics, supply of goods, कन्झम्पशन आणि ट्रान्सपोर्टेशन. तर तयार उत्पादने आणि सेवांचे वितरण समाविष्ट असलेली पुरवठा साखळी कोणती आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आउटबाउंड लॉजिस्टिक्स, इनबाउंड लॉजिस्टिक्स, वस्तूंचा पुरवठा आणि वाहतूक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला काय एकवेळेस वाहतूक याचं उत्तर जे आहे ते होऊ शकतं. ठीक आहे, तुमच्या दृष्टिकोनाने सप्लाय ऑफ गुड्स हे इथे फारसं योग्य नाही आहे, तर सीला तर हटवून द्या. वस्तूंचा पुरवठा हे नाही. वाहतूक जी आहे त्याचा अगदी अल्प दृष्टिकोन असल्यामुळे वाहतूक पण इथे होणार नाही. आपल्याला मेन लॉजिस्टिक्सचे दोन प्रमुख प्रकार इनबाउंड आणि आउटबाउंड याच्यातून फायनल करायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल जसं अमूलची फॅक्टरी आहे किंवा दिनशाची फॅक्टरी आहे किंवा पूर्ती साखर कारखान्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल, तर अमूल किंवा दिनशामध्ये जसं कच्चं दूध आणून देतं. ठीक आहे, म्हणजे गाई म्हशीचं दूध काढल्यानंतर ते दूध पोहोचवून देणे किंवा इतर काही रॉ मटेरियल तिथपर्यंत पोहोचवून देणे, तर हे काय रॉ मटेरियल पोहोचवून देत आहे, तर हे इनबाउंड लॉजिस्टिक्स आहे. म्हणजे कच्चा माल कंपनीपर्यंत पोहोचवणे, इथे कोणता लॉजिस्टिक येतो, इथे इनबाउंड लॉजिस्टिक येतो. दुसरा भाग आउटबाउंड लॉजिस्टिक्स, म्हणजे दिनशा अमूलचं आईस्क्रीम तयार झालं, अमूलचं बटर तयार झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर सपोज जे आहे मिल्क तयार झालं, तर हे सर्व गोष्टी तुम्ही पोहोचवून देत आहे गिराईकपर्यंत. तर फिनिश प्रोडक्ट्स आहे ना, हे काय आईस्क्रीम झालं, बटर झालं, मिल्क झालं, हे फिनिश प्रोडक्ट्स आहे. तर हे कशाच्या अंतर्गत येईल, हे आउटबाउंड लॉजिस्टिक्सच्या अंतर्गत येईल. ऑप्शन नंबर ए आपला राईट आन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विपणनचे प्रश्न होते. यावेळेस विपणनचे प्रश्न जे आहे चांगल्या पद्धतीचे विचारले गेले आणि अतिशय मागील वर्षाच्या तुलनेत जे आहे प्रश्न थोडे मॉडरेट होते. काही प्रश्न जे आहे इथे तुम्हाला जे ठराविक टॉपिक आहे ते विचारले गेले, पण जसं कस्टमरचा प्रकार झाला किंवा हे लेबलिंगचा प्रकार झाला, हा पूर्वी विचारण्यात नव्हता आला, यावेळेस विचारण्यात आलेला आहे. आता आपण चालू आजच्या पार्टच्या दुसऱ्या भागात व्यवसाय व्यवस्थापन आणि मानव संसाधन व्यवस्थापनाचे प्रश्न आपण बघू की कसे आले होते. आता इथे पहिला प्रश्न येतो, विच ऑफ द फॉलोइंग स्टेप्स इन प्लॅनिंग प्रोसेस इन्व्हॉल्व्स द एक्झिक्युशन ऑफ द प्लॅन. नियोजन प्रक्रियेतील खालीलपैकी कोणत्या पायांमुळे योजनेची अवलंबणी समाविष्ट असते? इम्प्लिमेंटेशन, सिलेक्शन, इव्हॅल्युएशन, रिव्ह्यू. तर अवलंबणी, निवड, मूल्यांकन, पुनर्वलोकन. तर बघा इथे काय म्हणतोय की प्लॅनिंगचा कोणता टप्पा आहे जिथे एक्झिक्यूट करत आहे. तर सिलेक्शन म्हणजे एक्झिक्युशन असं नाही आहे. ठीक आहे, सिलेक्शन म्हणजे एक्झिक्युशन. सपोज तुम्ही ठरवलं की बा आज तुम्ही स्वयंपाकात काय बनवाल, तुम्ही ठरवून घेतलं की बा मला आज पालक पनीरची भाजी करायची, तर हे तुमचं जस्ट सिलेक्शन आहे. जेव्हा तुम्ही पालक पनीरची ॲक्च्युअल भाजी सुरुवात कराल, पालक पनीरची भाजी कशी झाली ते मूल्यांकनाच्या अंतर्गत येऊन जाईल, इव्हॅल्युएशनमध्ये येऊन जाईल. ठीक आहे, मग पालकची भाजी खाल्ल्यावर कोणी तुम्हाला सांगेल किंवा तुमची पालक पनीरची भाजी टेस्टी होती, तर हे पुनर्वलोकनच्या अंतर्गत येऊन जाईल. पण जेव्हा तुम्ही पालक पनीरची भाजी करायला सुरुवात कराल
तिथे काय होऊन जातं, तिथे तुमचा प्लॅन जो आहे तो एक्झिक्यूट होतो आहे. ठीक आहे, तर इम्प्लिमेंटेशन जे आहे तो आपला याचा राईट आन्सर राहील ऑप्शन नंबर ए. अवलंबनी किंवा इम्प्लिमेंटेशन आपला राईट आन्सर इथे राहील. दुसरा प्रश्न पाहू. विच ऑफ द वन ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट डिस्क्राइब्स अ सिक्वेन्स ऑफ स्टेप्स फॉर्म टू अचीव अ पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह. प्रोग्राम्स, पॉलिसीज, प्रोसिजर्स, रूल्स. विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आखलेल्या वर्णांचे क्रम खालीलपैकी कोणते सर्वोत्तम वर्णन करते? कार्यक्रम, धोरणे, प्रक्रिया की नियम? तर नियमचं विद्यार्थी मित्रांनो, नियम आणि उद्दिष्ट मिळवण्याच्या प्रक्रिया, नियमची फारशी भूमिका जी आहे ती राहत नाही. ठीक आहे, तर रूल्स तर इथे होणार नाही. टप्पे, योग्य पद्धतीचे टप्पे जे आहे एकानंतर एक काम झालं पाहिजे, तर हे कुठे असतं? हे प्रोसिजर्समध्ये असतं. ठीक आहे, प्रोसिजरमध्ये असतं. प्रोग्राम म्हणजे जस्ट एक उपक्रम जे आहे ते आपण इथे साध्य करतो, आणि पॉलिसीज म्हणजे काय? धोरणे जे आहे याची काही फारशी भूमिका इथे राहत नाही. प्रोसिजर म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल जसं तुमचं सेटचं एक्झाम आहे, सेटच्या एक्झाममध्ये काय येतं? पहिली प्रोसिजर काय की नोटिफिकेशन येतं. ठीक आहे, नोटिफिकेशन नंतर काय येतं? तुमचा फॉर्म्स येतात. ठीक आहे, फॉर्म नंतर काय होतं? करेक्शन होतं. ठीक आहे, करेक्शन नंतर काय होतं? करेक्शन नंतर पुढचं हॉल तिकीट वगैरे जे आहे ते तुमचे येतात, तुमचे डेट्स वगैरे तुम्हाला सांगितल्या जातात, नंतर सेंटरवर जातात, एक्झाम देतात, आणि मग त्याच्यानंतर जे आहे रिझल्ट डिक्लेअर केला जातो, आणि सगळ्यात शेवटी सर्टिफिकेट दिला जातो. तर इथे काय आहे की एकानंतर एक जे आहे ते तुम्हाला काय एकानंतर एक टप्पे दिले आहे, ज्याच्या माध्यमाने सेटचा एक्झाम सक्सेसफुली कंडक्ट होईल, अशा पद्धतीने हे सांगितलं जातं. तर ऑप्शन नंबर सी आपला राईट आन्सर इथे होऊन जातो. ठीक आहे, रिझल्ट लावण्यापूर्वी अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आन्सर कीज, फायनल आणि इंट्रीम आन्सर की काढली जाते. इंट्रीम नंतर फायनल तुमचे चॅलेंज केल्यानंतर, आणि शेवटी कट ऑफ नंतर रिझल्ट लावला जातो. ठीक आहे, जास्त एक उदाहरण होतं, तर आपण याला हे नका करू, लोड नका घेऊ. विच वन ऑफ द फॉलोइंग रिफर्स टू अ सिरीज ऑफ ॲक्टिव्हिटीज अंडरटेकन बाय द HR मॅनेजर्स फॉर फायलिंग द प्रेझेंट अँड फ्युचर वेकेन्सीज ऑफ द ऑर्गनायझेशन? इंटिग्रेशन, कंपेन्सेशन, डेव्हलपमेंट, प्रोक्युरमेंट. संस्थेच्या सध्याच्या आणि भविष्यातील रिक्त पदे भरण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापकांनी हाती घेतलेल्या उपक्रमांचे मालकीचे संदर्भ खालीलपैकी कोणता आहे? एकत्रीकरण, भरपाई, विकास की खरेदी? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही आजकालच्या काळात जे आहे अनेक ठिकाणी अनेक पद रिकामे असतात, आणि सध्या आणि भविष्यातील रिकामे पद कुठल्याही संघटनात किंवा संस्थेमध्ये भरण्यासाठी एकत्रीकरण तर केलं जात नाही. ठीक आहे, एकत्रीकरण म्हणजे तुम्ही आपल्या विविध तुमचे विभाग आहे त्या सर्व लोकांना एकत्रित करत आहे, तर ते एकत्रीकरण झालं. ठीक आहे, इंटिग्रेशन झालं, त्याचा काही इथे फारसा संबंध येणार नाही. ठीक आहे, त्याचा काही संबंध येणार नाही. कंपेन्सेशन म्हणजे तुम्ही काय लोकांना सॅलरी वगैरे देतात, फ्रेंज बेनिफिट्स देतात, ते सगळे कंपेन्सेशनमध्ये येऊन जातं. ठीक आहे, भरपाईमध्ये येऊन जातं. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट, आपल्या लोकांना जे आहे त्यांच्या करिअरमध्ये पुढील वाढ करण्यासाठी तुम्ही त्यांना प्रशिक्षण देतात, त्यांना मदत करतात की कशा पद्धतीने त्यांनी कोणते उपक्रमचा वापर करून किंवा कशा पद्धतीने त्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रमात समाविष्ट होऊन आपले कौशल्य विकसित करावे आणि कसं त्यांचा विकास व्हावा, यावरती तुम्ही काम करता डेव्हलपमेंटच्या अंतर्गत. इथे जे मेन वर्ड आहे, मेन कन्सेप्ट आहे, त्याच्या माध्यमाने जे HR मॅनेजर्स आहे ते वर्तमान आणि भविष्यातील वेकन्सीजला फिल करतात, त्याचं आहे प्रोक्युरमेंट. ठीक आहे, तर प्रोक्युरमेंटचं इथे मराठीत जे आहे खरेदी हे उपयुक्त शब्द नाही आहे. प्रोक्युरमेंट म्हणजे मानव संसाधनला अट्रॅक्ट करणे आणि आपल्याकडे काम करणे. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग? मानव संसाधन नियोजनाच्या खालीलपैकी कोणता प्रमुख वैशिष्ट्य नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस, नंतर फोकस ऑन शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म स्ट्रॅटेजीज ऑफ human resources, emphasis on quantitative and qualitative and dimensions of the human resource, आणि focuses on promotional plan. मानवी संसाधनांचा प्रभावी वापर, मानवी संसाधनांच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन धोरणांवर लक्ष केंद्रित करणे, नंतर मानवी संसाधनांच्या परिणात्मक आणि गुणात्मक कार्यांवर आणि परिणामावर भर देणे आणि प्रमोशनल प्लॅनवर लक्ष केंद्रित करणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की जे मानव संसाधन व्यवस्थापन आहे, ठीक आहे, मानव संसाधन व्यवस्थापनमध्ये मानव संसाधन
नियोजनाच्या अंतर्गत कुठलाही मानव संसाधन व्यवस्थापक हे बघतो किंवा की संघटनात जेवढे मानव संसाधन उपलब्ध आहे त्या सर्वांचा प्रभावी वापर इफेक्टिव्ह युटिलायझेशन जे आहे ते होणे गरजेचं असतं. तर ऑप्शन नंबर याचा एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे मानव संसाधन नियोजनाचा, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा, तर हे तर होईल. ठीक आहे. दुसरं तुम्ही जर वाचता अल्पकालीन आणि मानव संसाधनाच्या अल्पकालीन दीर्घकालीन धोरणांवर लक्ष केंद्रित करणे, हे पण योग्य आहे, तर हे पण इथे नाही होणार. ठीक आहे, बरोबर नाही. नंतर क्वांटिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक आणि परिमाणात्मक कार्यांवर परिमाणावर भर देणे, हे पण क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह टास्क आणि डायमेन्शन्स ह्युमन रिसोर्सेसचे याच्यावर तुम्ही एम्फेसिस करत आहे, प्रभाव टाकत आहे, तर हे पण इथे बरोबर आहे, हे पण नाही होणार. पण चौथं जर तुम्ही वाचता तर मानव संसाधन नियोजनाच्या म्हणजे प्रमोशनल प्लॅन्स म्हणजे कोणाची पदोन्नती करायची या संदर्भात नियोजन करणे हे मानव संसाधन नियोजनाच्या अंतर्गत सेकंडरी आहे. ठीक आहे, म्हणजे दुय्यम स्तराचं आहे, प्राथमिक स्तराच्या अंतर्गत हे येत नाही. ठीक आहे. मेजर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे म्हणजे प्रमुख वैशिष्ट्याच्या अंतर्गत प्रमोशनल प्लॅनवरती फोकस करणे हे समाविष्ट नाही आहे. ठीक आहे. तर म्हणून आपल्याला काय विचारलं होतं की मानव संसाधनांचा मेजर कॅरेक्टरिस्टिक्स कोणता नाही आहे, तर हे जे आहे ऑप्शन नंबर डी इथे राईट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेजर फीचर ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग. खालीलपैकी कोणते सामूहिक सौदेबाजीचे प्रमुख वैशिष्ट्य नाही? जॉईंट प्रोसेस, इंटरॅक्टिव्ह मोड, कंटिन्युअस प्रोसेस की युनिलॅटरल. संयुक्त प्रक्रिया, परस्परवादी पद्धत, नंतर सतत प्रक्रिया आणि एकतर्फी. तर जॉईंट प्रोसेस आहे. ठीक आहे, म्हणजे मॅनेजमेंट आणि एम्प्लॉईज. ठीक आहे, मॅनेजमेंट आणि एम्प्लॉईज हे एकत्र बसतात. ठीक आहे, एकत्र चर्चा करतात आणि दोन्ही मिळून जे आहे निर्णय घेतात, आपसात सौदेबाजी करून घेतात. तर जॉईंट प्रोसेस तर येतं. ठीक आहे, तर पहिला तर नाही होणार. इंटरॅक्टिव्ह मोड दोघांमध्ये जे आहे परस्परवाद संवाद जो आहे तो होणे आवश्यक आहे, इंटरॅक्शन होणे आवश्यक आहे. तर इंटरॅक्शनसुद्धा याचं वैशिष्ट्य असल्यामुळे ऑप्शन नंबर बी पण याचं नाही होणार. ठीक आहे, आपल्याला प्रमुख वैशिष्ट्य कोणतं नाही आहे ते सांगायचं. तिसरा बघा, कुठल्याही संघटनात जे आहे ते विवाद वगैरे होत राहतात, त्या विवादाला सोडवण्यासाठी सामूहिक सौदेबाजीचा उपयोग जो आहे तो केला जातो आणि हे नियमित आधारावर म्हणजे सतत प्रक्रियाच्या च्या अंतर्गत समाविष्ट आहे. ठीक आहे, तर कंटिन्युअस प्रोसेस पण नाही होणार. आता चौथा पॉईंट जो आहे हे 3 जर नाही आहे, तर चौथा पॉईंट युनिलॅटरल जो आहे तो अर्थातच याचा उपयुक्त उत्तर राईट आन्सर होईल. कारण की कलेक्टिव्ह बार्गेनिंग काय आहे? कलेक्टिव्ह बार्गेनिंग जे आहे दिस इज बायलॅटरल इन नेचर. ठीक आहे, बायलॅटरल म्हणजे दोन तर्फे. ठीक आहे, द्वितर्फे, एकतर्फी नाही, द्वितर्फे. तर हे काय आहे? हे बायलॅटरल आहे. जसं एकतर्फा प्यार नसतो ना, तसं कलेक्टिव्ह बार्गेनिंग सुद्धा काय आहे? एकतर्फा नसतो, तो बायलॅटरल असतो. ऑप्शन नंबर डी जे आहे ते आपला राईट आन्सर राहील. पुढील बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज अ करेक्टिव्ह मेथड फॉर इनएडिक्वेट परफॉर्मन्स. अपुन्या कामगिरीसाठी खालीलपैकी कोणती पद्धत सुधारात्मकता मानली जाते? कोचिंग, मेंटरिंग, जॉब रोटेशन, जॉब इन्स्ट्रक्शन, ट्रेनिंग. प्रशिक्षण, मार्गदर्शन, नोकरीचे फिरणे आणि नोकरी सूचना तंत्र. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नोकरी सूचना तंत्र हे प्रशिक्षणाची एक प्रमुख पद्धत आहे, जिथे नोकरीवरील प्रशिक्षण पद्धतीच्या अंतर्गत याला घेतलं जातं. जॉब इन्स्ट्रक्शन ट्रेनिंगच्या अंतर्गत याला घेतलं जातं. इथे लोक काय करतात? इथे लोक कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना काम सुरू असताना सूचना देतात आणि त्यानुसार त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. चौथा तर होणार नाही. जॉब रोटेशन म्हणजे काय की एका कर्मचाऱ्याला वेगळ्या कामाची सवय लावण्यासाठी थोड्या वेळ त्याला एक काम, थोड्या वेळ दुसरं काम, असं काम दिलं जातं. ठीक आहे, आणि त्या व्यतिरिक्त जे आहे मेंटरिंगमध्ये काय जास्त मार्गदर्शन केलं जातं, पण कोचिंगमध्ये तुम्हाला प्रशिक्षण जे आहे ते मुख्य रूपाने दिलं जातं. तर करेक्टिव्ह मेथड जे आहे म्हणजे तुम्हाला काही नाही आहेत त्याच्या संबंधी उपयुक्त पद्धतीने शिकवलं कुठे जातं? कोचिंगमध्ये शिकवलं जातं. ऑप्शन नंबर ए जो आहे तो आपला राईट आन्सर राहील. व्हॉट इज द युनिकनेस ऑफ 360 डिग्री फीडबॅक मेथड? हा 360 डिग्री फीडबॅक मेथड अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याच्यातून बरेचदा प्रश्न विचारतो. 360 अंश अभिप्राय पद्धती वैशिष्ट्य काय आहे?
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 360 म्हणजे काय, जिथे कर्मचाऱ्यांना मध्ये ठेवलं जातं आणि विविध स्टेक होल्डर्स जे आहे, जे लोक संघटनाशी संबंधित आहे, ते सर्व लोक त्याचा ॲप्रिसिएशन करतात. म्हणजे त्याचा सबऑर्डिनेट असो, व्यवस्थापक असो, गिराईक असो, इतर कर्मचारी असो, त्याच्यासोबत काम करणारे म्हणजे जे उच्चस्तरीय डायरेक्टर्स वगैरे आहे, ते सर्व लोक त्याच्या हे करत आहे, त्याला फीडबॅक देत आहे किंवा त्याचं कामगिरीची प्रशंसा करत आहे. तर याला 360 डिग्री अप्रेझल म्हणतात. ठीक आहे. तर सिनियर मॅनेजर्स कॅन इव्हॅल्युएट द एम्प्लॉई, हे तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पण हे युनिकनेस नाही. टीम मेंबर्स कॅन इव्हॅल्युएट द एम्प्लॉई, हे पण बरोबर आहे. सुपरवायझर कॅन इव्हॅल्युएट द एम्प्लॉईज. तर इथे सर्व एकेकाचं वर्णन केलेलं आहे. पण जर तुम्ही चौथा पॉईंट वाचता तर चौथा पॉईंटमध्ये काय की ऑल दोज who interact with the employee in any capacity can evaluate the employee. म्हणजे कर्मचाऱ्यांचे कोणत्याही पदावर संवाद साधणारे सर्वजण कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन करू शकतात. तर हे इथे बघा की सर्वजण आल्यामुळे हा ऑप्शन अत्यंत उपयुक्त राहील. ठीक आहे. सर्वात जास्ती उपयुक्त ऑप्शन जो आहे तो ऑप्शन नंबर 4च राहील. कारण इथे वरिष्ठ व्यवस्थापक दिला, इथे टीमचे सदस्य दिले, इथे पर्यवेक्षक कर्मचारी दिले. तर हे जे आहे एक एक जणाचेच नावं दिले, पण इथे डी मध्ये सर्व जण दिले. तर ऑप्शन नंबर डी जे आहे ते आपला राईट आन्सर होऊन जाईल. आता बघा, हू स्टेटेड दॅट द नीड शुड बी कॅटेगराइज्ड इनटू द अँड देअर इज अ बेसिक डिस्टिंक्शन बिटवीन द लोअर ऑर्डर नीड्स अँड हायर ऑर्डर नीड्स. तर बघा, गरजांचे वर्गीकरण केले पाहिजे आणि खालच्या श्रेणीच्या गरजा आणि उच्च श्रेणीतील गरजामध्ये मूलभूत फरक आहे असे कोणी म्हटले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गरजांसंबंधित सिद्धांत जे आहे ते कोणी दिले इथे बघून घ्या. विक्टर ब्रूम आणि पोर्टर लॉरेल. ठीक आहे. विक्टर ब्रूम आणि पोर्टर लॉरेल यांनी प्रक्रिया आधारित सिद्धांत दिलेले आहे. ठीक आहे. म्हणजे यांच्या सिद्धांतामध्ये प्रेरणाच्या प्रक्रियेचं वर्णन जे आहे ते एका प्रकारे केल्या गेला आहे. आता उरतं कोण, मास्लो की अर्धबर्ग. मास्लोमध्ये काय की मास्लोमध्ये एकानंतर एक गरज पूर्ण करा असं त्यांनी सांगितलं. त्यांनी फरक नाही सांगितला. हाय ऑर्डर लो ऑर्डर नीड्समध्ये त्यांनी फरक नाही सांगितला. फरक कोणी सांगितला आहे, फरक एल्डफरने सांगितल्यामुळे ऑप्शन नंबर सी एल्डफर जे आहे हे या प्रश्नाचं राईट आन्सर राहील. ठीक आहे. एल्डफरच्या सिद्धांतामध्ये काय होतं की त्यांनी ज्या मास्लोच्या 5 नीड्स होत्या, 5 नीड्सला काय केलं, 5 नीड्सला त्यांनी 3 नीड्समध्ये दिला आणि नंतर या दोघांची जेव्हा तुलना केली तर याच्यात त्यांनी हाय ऑर्डर नीड्स आणि हाय ऑर्डर आणि लो ऑर्डर नीड्सला काय केलं, वेगळं केलं आहे. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर सी एल्डफर आपला याचा राईट आन्सर होऊन जाईल. आता बघू विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. द ॲक्ट ऑफ इन्क्रीजिंग द नॉलेज अँड स्किल्स ऑफ द एम्प्लॉई डुईंग पर्टिक्युलर जॉब इज कॉल्ड मोटिवेशन, इन्फॉर्मेशन, नंतर लिडरशिप की ट्रेनिंग. विशिष्ट काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे ज्ञान आणि कौशल्य वाढवण्याच्या कृतीला काय म्हणतात. तर प्रेरणा, माहिती, नेतृत्व की प्रशिक्षण. अगदी सोपा प्रश्न आहे. बघा, इथे हिंट आहे काय, कौशल्य आणि ज्ञान. ठीक आहे. कौशल्य आणि ज्ञान म्हणजे नॉलेज अँड स्किल्स. तर नॉलेज अँड स्किल्स नुसतं प्रेरित करून वाढणार नाही. ठीक आहे. प्रेरणा तर इथे योग्य नाही आहे. ठीक आहे. नंतर माहिती देऊन ज्ञान तर वाढेल पण कौशल्य वाढणार नाही. ठीक आहे. माहिती देऊन ज्ञान वाढेल पण कौशल्य वाढणार नाही. नेतृत्वामध्ये तुम्ही फक्त एक दिशा द्याल की कशा पद्धतीने काम करायचं आहे. इथे ज्ञान एक वेळेस वाढू शकतं, कौशल्य वाढणार नाही. ज्ञान आणि कौशल्य दोन्ही जर वाढवायचे आहे तर हे कुठे वाढतील, हे प्रशिक्षणाच्या अंतर्गत वाढतात. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी प्रशिक्षण आपला राईट आन्सर राहील. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न. अन ऑर्गनाइज्ड फॅक्च्युअल स्टेटमेंट ऑफ ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्पेसिफिक जॉब इज जॉब स्पेसिफिकेशन, जॉब अनालिसिस, जॉब डिस्क्रिप्शन की जॉब रोटेशन. विशिष्ट कामाचे, कर्तव्यांचे आणि जबाबदाऱ्यांचे एक संघटित तथ्यात्मक विधान म्हणजे काय. नोकरीचे तपशील, नोकरीचे विश्लेषण, नोकरीचे वर्णन आणि नोकरीचे आलटून पलटणे. ठीक आहे. तर जॉब रोटेशन जे आहे हे एक प्रशिक्षण पद्धती आहे, तर जॉब रोटेशन तर होणार नाही. ठीक आहे. आता जॉब ॲनालिसिस म्हणजे काय. जॉब ॲनालिसिस म्हणजे तुम्ही ज्या काम आहे त्याची खूप खोलपणे त्याचं अध्ययन करता आणि त्याच्या आधारावर 2 प्रमुख विधान, जॉब स्पेसिफिकेशन आणि जॉब डिस्क्रिप्शन असे 2 विधान जे आहे
ते तुम्ही काय करतात, ते विधान जे आहे ते तयार करतात. ठीक आहे. आता जे डिस्क्रिप्शन आहे, डिस्क्रिप्शन म्हणजे पूर्ण कामासंबंधी माहिती दिली जाते. ठीक आहे, पूर्ण जॉब संबंधी माहिती दिली जाते, पण जॉब स्पेसिफिकेशनमध्ये पूर्ण कामासंबंधी माहिती दिल्या जात नाही. जो व्यक्ती काम करणारा आहे, ठीक आहे, जो व्यक्ती काम करणारा आहे, जो व्यक्ती जॉब होल्डर आहे किंवा एक प्रकारे जो पलीकडे संघटनाचा एम्प्लॉई होऊ शकतो, कर्मचारी होऊ शकतो, याबद्दल सर्व माहिती जी आहे ती दिली पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल जे आहे मिनिमम क्वालिफिकेशन काय, की जसं कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह की त्याला मार्केटिंगचा MBA असला पाहिजे किंवा ग्रॅज्युएट असला पाहिजे. ठीक आहे, तर हे काय, हे स्पेसिफिकेशन झालं. आता इथे काय की ड्युटीज आणि काय काय कामं करायचे आणि काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज राहतात हे स्पेसिफिकेशनमध्ये नाही सांगत, हे ॲनालिसिसमध्ये पण नाही सांगत, हे डिस्क्रिप्शनमध्ये सांगतात. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर सी, जॉब डिस्क्रिप्शन जो आहे तो आपला नोकरीचे वर्णन आपला राईट आन्सर इथे होऊन जाईल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी जे आहे ते आपला राईट आन्सर होऊन जाईल. आय होप विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन आपल्याला आवडलं असेल आणि इथे आपण पहिले 20 प्रश्न जे आहे 2 युनिट मिळून करून घेतलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सेशन आवडलं तर सेशनला लाईक करा आणि पुढे जर असे MS सेट 2025चे इतर युनिट वाईज आपल्याला प्रश्न हवे असेल तर कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.